सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. आज मी आली आहे माझ्या माहेरी आणि माझ्या माहेरी आम्ही आज सगळेजण भाऊबीज सेलिब्रेशन करणार आहे, म्हणून आम्ही आज सगळेजण एकत्र आलो आहे. माझी ताई पुण्यावरून, एक ताई ठाण्यावरून, आत्यासुद्धा ठाण्यावरून आलेली आहे. सगळेजण आज भाऊबीजच्या दिवशी एकत्र जमले. वर्षभर कोणी भेटलं नाही तरी चालेल, पण हा दिवस आम्ही चुकवत नाही. या दिवशी आम्ही सगळेच एकत्र येतो, कारण का माहेर आणि भाऊबीज ह्या दिवशी पोरी घरी आल्या नाही तर ते घर किती सुनं वाटतं ना मम्मा. अम्मा हाय तरी घर. आणि आता आपण सगळ्यांना बघितले, सुवर्णाताई, सारिकाताई, कार्तिकी, माऊ. हां, आणि ही आहे आमची झॅकपॅक. आम्ही हिला झॅकपॅक बोलतो. इट मीन्स तिचं आम्ही निकनेम ठेवलेलं आहे. आणि हा आहे माझा देवांश. हा सुद्धा ब्लॉगर आहे. यालासुद्धा खूप व्हिडिओजची आवड आहे आणि ह्याला माझ्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी हे आहे माझं घर. ही वास्तू आहे ना खूप मॅटर करते आमच्यासाठी. हे खूप सुंदर असं घर आहे. हे स्वप्नातलं घर असं आम्ही म्हणू शकतो, कारण का आम्ही लहान होतो तेव्हा आमचे हे रूम्स एक ग्राउंड फ्लोअरवर असं ना त्यासारखं होतं, पण आमच्या आईवडिलांची, मोठ्या मम्मीची मेहनत आहे ह्या सगळ्यामध्ये, ही वास्तू उभी करण्यामध्ये. आणि आज आम्ही जे काही आहोत ते ह्या तिघांमुळे इथे स्ट्रॉंगपणे उभे राहिलेलो आहे, आमच्या क्षेत्रामध्ये कार्य करतो आहे. आणि सगळेजण ना आम्ही खूप लहान लहान होतो आणि सगळेजण असे एकत्र पूर्ण. पण आत्ता ना एवढी मोठी वस्तू झालेली आहे ना, पण सगळेजण ह्याच दिवशीच फक्त एकत्र येतो. माझ्या मम्मीने ना हे खूप छान असं डेकोरेशनची तिला खूप आवड आहे. आणि तुम्ही बघू शकता की तिने बघा ना किती छान डेकोरेशन, म्हणजे एकदम माझ्या मम्मीला लाईटली आवडतात सगळ्या गोष्टी आणि खूप मॅटर करतात तिला की हे इथे कसं वाटेल. हे हँगिंग मी मम्माला गिफ्ट दिलेलं आहे, खूप छान वाटत आहेत. इट्स माय मम्मी पप्पाच पेंटिंग. आत्याचं आता भाऊबीज चाललेलं आहे. पप्पाला ही माझी आत्या आहे आणि माझे हे पप्पा. आत्या ओवाळते. बहीण भावाचं अतूट प्रेमाचं नातं कसं असावं हे ह्यांच्याकडून, म्हणजे बहीण भावाच्या पाठी खंबीरपणे कशी उभी असते आणि भाऊ बहिणीच्या पाठी खंबीरपणे कसा उभा असतो, ते ह्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. आपण ह्याच्यातून शिकू शकतो. आणि नेहमीप्रमाणे आम्ही सगळे लहान असल्यामुळे सुवर्णाला सगळ्यात आधी ओवाळते, म्हणून तिने सुरुवात केलेली आहे ओवाळायला. पण त्याच्यामध्ये पण आमच्या अमूचं चाललं आहे, आधी मला गिफ्ट द्या आणि मग मावला ओवाळा. आणि आमच्या मम्मीची गडबड चाली, हे तिला, ते तिला, ते तिला. आणि तिने सगळ्यांना गिफ्ट्स दिलेत. जेवढं जेवढं शूट करता येईल तेवढं तेवढं तर मी आज सगळं शूट करायचा प्रयत्न केला आहे. सारिकाताई आहे, आता तिचं झाल्याच्यानंतर मी ओवाळणी करणार आहे. बघू सारिकाताईला कोणतं गिफ्ट देतलं आहे. कोणतं आहे रे? नेहमीप्रमाणे ना तिचा ड्रेसचा कलर नेहमीच सुंदर का असतो कळत नाही आम्हाला. आणि दरवर्षी माझी मम्मी माझ्या मामाकडे कधीच जात नाही. माझ्या मामाचे फोन येत आहेत तिला, ताई तू कधी येणार आहे. पण आम्हाला जसं आठवतं आहे ना, माझी मम्मी एवढ्या वर्षामध्ये आम्ही लहानचे मोठे झालो आहे. हां, ती अशी नेहमी जाते मामाकडे वगैरे, पण भाऊबीज आणि रक्षाबंधन हे तिने कोणत्याच वर्षी तिच्या घरच्यांसोबत आमच्यासाठी सेलिब्रेशन केलेलं नाही आहे. तिचं भाऊबीज आणि रक्षाबंधन हे नेहमी 2-3 दिवसानंतरच असतं, जेव्हा माझे सगळे मामा मावशी येऊन जातात किंवा असतातही तेव्हा ते जाते. कोणत्याही भाऊबीजला आणि रक्षाबंधनला माझी मम्मी फर्स्ट प्रायोरिटी तिच्या सासरकडच्यांना देते. आम्ही सगळे येऊन गेल्याच्या नंतर माझी मम्मा जाते. आणि आता मला अमुनी गिफ्ट दिलं आहे, ते पण पप्पांकडून घेऊन. आता तो शोधतो आहे दीदीला गिफ्ट काय दिलं होतं ते, पण मी काउंट करतो किती आलेत. सगळ्यांची मध्ये घाई, मला ओवाळायचं. ह्याला पण मी खूप छान शर्ट असं गिफ्ट दिलं आहे, कारण का मला ऋतूच्या पप्पाने पैसे दिले होते की सगळ्यांना गिफ्ट घे म्हणून. आणि आमची माऊ सगळ्या भावांना. यार ही मुलगी काहीही करू शकते. काय रे देवा माऊ. वही खूप लेट आली आहे, कारण का तिला आमच्या सगळ्यांसाठी जेवण बनवायचं होतं.
आणि आता आमच्या प्रेमाची सुरुवात चालली आहे की कोणाला कशाचे गिफ्ट्स भेटलेत आणि कोणाला काय भेटलं आहे. तरी पण आमच्या प्रेमाने सगळ्यांची गिफ्ट्स ओपन केली. नंतर म्हटलं चला आता आपण जरा पिक्चर क्लिक करूया. आत्या, पप्पा, मामा, मम्मा आणि आम्ही तिघीजणी एकाच फ्रेममध्ये. आमच्या आत्याला जास्त फोटो काढायला आवडत नाही, तरी पण आम्ही तिला जबरदस्ती घेतलेलं आहे. त्याच्यात पण आमचं चाललं आहे कोण मम्मीच्या बाजूला उभं राहणार. तरी मम्मी मला विचारते आता तुला राहायचं माझ्या बाजूला उभं. म्हटलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चल चल घे. नेहमीप्रमाणे सुवर्णाताई तुझ्या जवळची ना, तिलाच घे जवळ. ही गोड अशी सुवर्णाताईची मुलगी. आणि प्रेमाचं चाललं आहे. ऋत्विकला गावी पाठवलं ना, आता ऋत्विकचं आम्ही गिफ्ट देणार नाही आहे. ते मी बोलले काय देणार नाही देणार ऋत्विकला गिफ्ट. तू का त्याला गावी पाठवलं. ही लहान मुलांची अनबॉक्सिंग. आणि अशा प्रकारे नंतर आम्ही गेमला सुरुवात केली. बॉबीजच्या नंतर आम्ही रात्र पूर्ण जागलो आणि आम्ही खूप खेळलो. गेम पासिंग वगैरे खूप एन्जॉय केली. कितीही टेन्शन असलं तरी पण ह्या दिवशी आहे ना आमचं ठरलेलं असतं एक रात्र तरी आम्ही जागवतो. आणि सगळ्यांच्याच फॅमिलीमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात, पण इथे आल्याच्या नंतर एवढं मनापासून हसू आणि एवढं अनावर होतं. अनावर किती हसतायत या, किती हसतायत. ह्याच्यातूनच टेन्शन फ्री, रिलॅक्सनेस आणि माहेर हे काय असतं ह्या चित्रामधून तर तुम्हाला कळेलच. थँक्यू फॉर माय